तर असं आपल्याला वाटतं का की पालकमंत्र्यांचे वचक म्हणजे पकड कमजोर झालेली असं वाटतं का जिल्ह्यामध्ये? आणि पकड होती का? पकडच नाही त्यांचं. पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भाईच्या प्रकरणातले सुटलेच नसते. 6 आरोपी कसं काय झाले? ते जर झाले असते तर हे लोकांना, आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं. म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधारती, कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा. मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही, त्यांनी मोकाट सोडले असा अंदाज दिसतोय. आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना, मराठ्यांच्या अवलादीला माहिती. फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना, आता आमच्या लोकांना, कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून नाही काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली, डोळ्यानं बघू सुद्धा नाही, कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो. आमच्या पोरं म्हणणार. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट